श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघी गणेश जयंती 22 जानेवारी गुरुवारी येत आहे. या दिवशी गणपतीचा जन्मोत्सव साजरा होतो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात सुख समृद्धी येते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते. गणपती, विघ्नहर्ता, विनायक आणि एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने श्री गणेशाला ओळखले जाते. त्यात गणेशाचे आगमन प्रत्येकाच्या घरोघरी होणार असून भाविक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हिंदू पंचांगानुसार गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा गणेश जयंती किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थी ही मुख्य गणेश चतुर्थी असते, तर माघ महिन्यातील चतुर्थी ही माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गणपतीचा जन्म झाला म्हणून याला गणेश जयंती म्हणतात. गणपती हा विघ्नहर्ता असल्याने या दिवशी त्यांची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा, आराधना आणि व्रत केले जाते, ज्यामुळे मनोकामना पूर्ण होतात. भाद्रपद चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य असतो, तर माघी गणेश जयंतीला तिळाच्या लाडवाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. माघी गणेश जयंतीला वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार याच दिवशी भगवान गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपांच्या कुटुंबात विनायक नावाने अवतार घेतला होता. भाद्रपद चतुर्थीला गणपती पाहुणा म्हणून येतो, तर माघ चतुर्थीला त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या दिवशी गणपतीचे तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने जास्त कार्यरत असतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच आज माघी गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण गणपतीजवळ ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. त्यांच्या कृपेने आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला विसरू नका. जर तुमच्याकडे मागे गणेशचं आगमन झालं असेल तर हा उपाय तुम्ही तिथे करू शकतात, किंवा घरच्या घरी आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर हा उपाय आपल्याला करायचा. हा उपाय करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तामणामध्ये घ्यायचं आहे. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे. आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे. 21 दुर्वांची जुडी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून गणपती बाप्पांना अर्पण करायचे. तसेच आवर्जून गणपती बाप्पांवर आपल्याला पांढरे तिळसुद्धा अर्पण करायचे. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्याला निरोगी काया प्राप्त होते. भाद्रपद गणपतीला उकडीच्या मोदकाचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवला जातो. पण माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना तिळाचा लाडवांचा किंवा मोदकाचा नैवेद्य दाखवायला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणून आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना तिळाचा नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत आरती करून घ्यायची आहे. आणि आपल्याकडनं झालेल्या
कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. तसेच या दिवशी ओम गणपते नमः या मंत्राचा जेवढा जास्त जप करता येईल तेवढा करायचा आहे. गणपती अथर्वशीर्षमचं पठण करू शकतात, गणेश मंत्राचा जप करू शकतात, गणेश स्तोत्राचा पठण हे करून घ्यायचे. तर या सर्व सेवा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत. त्या सर्व सेवा आपल्याला आवर्जून आजच्या दिवशी करायच्या आहेत. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे? तुम्ही आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात. हा उपाय अगदी तुम्ही घरच्या घरीसुद्धा करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक लिंबू हे लागणार आहे. पण जे लिंबू आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते छान असावं, कुठेही खराब झालेलं किंवा डागळलेलं नसावं. त्याचबरोबर आपल्याला एक लाल रंगाचा पेनसुद्धा लागणार आहे. आता या 2 वस्तू घेऊन आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे. आता या लिंबावर आपल्याला या लाल रंगाच्या पेनने आपल्या मनातली इच्छाही लिहायची. जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, कर्जमुक्तीची इच्छा असेल तर कर्जमुक्ती लिहा किंवा तुमची इतरही जी इच्छा असेल, जी काही केल्याने पूर्ण होत नसेल, तर ती इच्छा त्या लिंबावर आपल्याला मनोभावे लिहायची आहे. आता हे लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि तिथेच बसून देवघरामध्ये आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला एक वेळा गणपती बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हे लिंबू जे आहे ते गणपती बाप्पांच्या तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याच्या मागे ठेवायचं. लक्षात ठेवा, पुढे ठेवायचं नाही, आपल्याला हे मागेच ठेवायचं आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची. ती इच्छापूर्ती करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची, कारण गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानली जातात. आता हे जे लिंबू आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा फोटोच्या मागे ठेवलं ते संपूर्ण दिवसभर, संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हे लिंबू जे आपण गणपती बाप्पांच्या मूर्ती किंवा फोटोच्या मागे ठेवलं तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ जिथे पण वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल, तलाव असेल, तिथे आपल्याला घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्या मनातली इच्छा व्यक्त करून आपल्याला हे लिंबू जे आहे ते त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. गणेश जयंतीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया.